माझ्या आईचा केटरिंगचा बिझनेस होता पहिल्यापासून, त्याच्यामुळे मी घरात पहिल्यापासून केटरिंग बघितलं. समोर कुठे ते डोक्यात होतं की नाही पुढे जाऊन एक छोटंसं का होईना आपलं चालू करायचं. त्यामुळे हे काय म्हणतात त्याची सुरुवात आहे. कारण आईची खरंच इच्छा होती की एक छान रेस्टॉरंट करूयात आपण प्रसाद सर. अनफॉर्च्युनेटली आई नाही आता. अन्नपूर्णा क्लाउड किचन हे असं आहे की तुम्हाला खरंच बोलायचं म्हणून नाही, तुम्हाला घरी बसून जेवताय असं नक्की फील येईल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अखेर तो योग आलाय, कारण मित्राचा खूप दिवसापासून एक फोन येत होता की माझ्या हॉटेलला भेट दे, आणि आज अखेर मी आली आहे अन्नपूर्णा या हॉटेलला त्याच्या भेट द्यायला. तुम्हाला कळालंच असेल की हे हॉटेल नेमकं कोणाचं आहे, आणि मी ते खरंच खाण्यासाठी आली आहे. सो प्रसाद लिमयेचे हे हॉटेल आहे आणि तो आत आहे. सो आता आपण त्याच्याशी गप्पा मारूया. आणि चला. सगळ्यात आधी कसा आहेस? मस्त मजेत. तू कशी आहेस? मी खूप छान. मी बाहेर इंट्रोमध्येच हे सांगितलं की एक योग आज जुळून आलाय, कारण की खूप दिवसापासून सुरू होतं की कधी येतेस, आणि आज फायनली आली. आणि मला सगळ्यात जास्त छान वाटलं की तुला इथे पाहून. सो काय सांगशील, आत्ता कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय, कारण आपलं 2-3 वेळा बोलणं झालं. नेमकं लकीली तुझी माझी भेट झाली होती सेटवरती, तेव्हाच आपण बोललो होतो. पण मध्यंतरी थोडासा वेळ गेला. पण ठीक आहे, आज आलाय. मस्त जेवूनच जा. इंटरव्ह्यू तर करूयातच आपण. पण मला खरंच खूप छान वाटतंय तुम्ही आज आल तिकडे. पण मी जसं म्हटलं की इथे पाहून तुला खूप छान वाटलं. एक पाहिलेलं जे स्वप्न होतं ते अखेर पूर्ण होतंय ना? हां, म्हणजे इतक्या ते लवकर होईल असं वाटलं नव्हतं आधी. पण समोर थोडेसे काही योग जुळून येतात, महाराजांची कृपा असते. त्यामुळे हे छोट्याशा रूपात पण आम्ही चालू केलं आहे, आणि मला खरंच आज खूप आनंद होतो या गोष्टीचा. पण आपण नेहमी बोलायचं की आणखी मोठं होणार आहे आणि ते लवकरच होईल. पण मला आता असं वाटतंय की जे सुरू केलं आहे ते आता तू प्रेक्षकांना दाखव. सो ह्याची एक सफर आज आपण करूयात, आणि तू हे सगळं प्रेक्षकांना दाखव. नक्की. येस. या तुम्हाला पहिल्यांदा आधी किचन दाखवतो, मग सिटिंग एरिया दाखवतो. हा आमचं हे छोटंसं किचन आहे. या आमच्या दोन्ही दिदी आहेत ज्या इथे स्वयंपाक करतात. आत्ता तुम्ही येणार म्हणून खास तिकडे मोदक लावलेले आहेत, आणि गरम गरम स्वयंपाक सुरू आहे. इकडे पोळ्या सुरू आहेत, इकडे भाजी आहे. असा आमचा एक छोटासा सेटअप आहे. आणि या दोन इथे ज्या उभ्या आहेत त्या आमच्या अन्नपूर्णा इथल्या, या दोघी स्वयंपाक करतात. आत्ता आमचे शेफ जरा बाहेर गेलेत. बाकी सगळं या इथल्या एरियाचे ह्या दोघी मालकीण आहेत. सो आता मी तुम्हाला बसायची जागा दाखवतो. ॲक्च्युली बऱ्याच लोकांचा हा गैरसमज होता की प्रसाद लिमयेनी मोठं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ते होणार आहे लवकरच. फक्त आम्ही आत्ता छोट्या स्वरूपात क्लाउड किचन प्लस केटरिंग सर्व्हिस असं आम्ही चालू केलं आहे. आणि लोकांना आल्यावर बसायला ऑर्डर मिळेपर्यंत जागा हवी म्हणून आम्ही हा एक छोटासा सिटिंग एरिया बनवलेला आहे, इथे 3 टेबल्सचा. सो लोक आले की इथे बसतात, जेवतात. बरेचदा जास्त करून उलटच झालं, लोक जेवायलाच जास्त येतात. ऑनलाईन ऑर्डर्स चालूच असतात, पण आले की जेवण करूनच जातात इथनं लोक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे ज्याच्यामुळे शक्य होतं आहे आणि ज्याच्यामुळे हे पुढे जाणार आहे तो म्हणजे आमचा देव. त्या देवघराची रोज सकाळी पूजा झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट इथे सुरू होत नाही. इथे आमचं देवघर आहे, त्याची रोजच्या रोज पूजा होते, त्याच्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात होते. आणि आणखीन एक मी आतमध्ये सांगायला विसरलो, आत अन्नपूर्णाचा फोटो लावला आहे. जे नाव दिलेलं आहे त्या अन्नपूर्णा मातेचा आपल्या गॅसच्या इथे वरती फोटो लावला आहे. त्यामुळे तिची कृपा आहे, त्यामुळे हे सगळं चालू आहे आणि असंच चालू राहावं. अखेर गणेश चतुर्थीला सुरू केलेलं हे हॉटेल आज वर्ष पूर्ण होत आलं. वर्ष पूर्ण होत आलं, पण ते आता सुरू केलं, एक जिद्दीने सुरू केलं. कसा होता खरं तर ही सुरुवातीचा प्रवास? हा ॲक्च्युली सांगायचं तर ना, हे वर्ष कसं गेलं कळलंच नाही. कारण की आम्ही म्हणजे आत्ता बोललो आणि आत्ता सुरू केलं. इतक्या सहज आमचं हे सेटअप चालू झाला. अनुभव खूप चांगले आले. पहिले मी तुला म्हटलं तसं एक 2-3 महिने आम्हाला पहिले खूप टेन्शन आलं होतं की अरे आपण करतोय, काय होईल माहिती नाही. कारण की केटरिंगच्या ऑर्डर्स चालू होत्या, त्यामुळे तसा डेटा होता आपल्याकडे कस्टमरचा. पण क्लाउड किचन ही कन्सेप्ट पहिल्यांदाच, मी पण आयुष्यात पहिल्यांदाच करत होतो. त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल काही नाही माहिती नव्हतं. पण पहिले 1-2 महिने जर सोडले तर त्यानंतर हळूहळू जो पिकअप धरला, मग त्यानंतर व्यवस्थित सुरू झालं.
पण असं कला विश्वात असताना अचानक या क्षेत्रात येण्याचा निर्णय हा कधी घेण्यात आला? ॲक्च्युली अचानक नाही, कारण माझ्या आईचा केटरिंगचा बिझनेस होता पहिल्यापासून. त्यामुळे मी लहान म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो भावे हायस्कूलमध्ये, त्या शाळेचं कॅन्टीन आमच्याकडे होतं. त्याच्यामुळे मी घरात पहिल्यापासून केटरिंग बघितलं आहे. आणि माझ्या आईच्या हाताची चव खरंच म्हणजे मी उगाच आई आहे म्हणून नाही म्हणत, खूप छान चव होती आईच्या हाताला. त्यामुळे एक आईने सहज एकदा काय म्हणूया छोटीशी ऑर्डर घेऊन बघितली होती शेजारच्यांची. त्यांना ते आवडलं. त्यानंतर काकू म्हणल्या की अरे तू करून का नाही बघत. हळूहळू करत 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 ते आईने सुरू केलं होतं. मग नंतर आमच्याकडे जवळजवळ 6-7 शाळांच्या कॅन्टीनचं काम आमच्याकडे होतं आणि आम्ही ॲट ए टाईम करायचो. त्याच्यामुळे केटरिंग हा विषय मी पहिल्यापासून बघितला आणि मला समोर कुठे ते डोक्यात होतं की नाही पुढे जाऊन एक छोटंसं का होईना आपलं चालू करायचं. त्यामुळे हे काय म्हणतात त्याची सुरुवात आहे. म्हणजे आईचं स्वप्न ते तू पूर्ण करायला घेतलं? हां, तसं म्हटलं तरी हरकत नाही. कारण आईची खरंच इच्छा होती की एक छान रेस्टॉरंट करूयात आपण प्रसाद सर. अनफॉर्च्युनेटली आई नाही आता, पण मी करतोय प्रयत्न. येस, पण तुला लहानपणापासून जेवण बनवण्याची वगैरे आवड होती? हां, आवड होती. म्हणजे मला ना सगळ्यात पहिले मी चहा शिकलो बाबांच्याकडनं. आणि नंतर मला बाबांनी ना खूप गोष्टी सांगितल्या होत्या की आता पुढे कधी जॉबसाठी, कारण मी इकडे येणार हे बाबांनाही माहिती नव्हतं आधी. त्यामुळे मला बाबा सांगायचे की घरामध्ये आईला मदत करत जा, कधी आई आजारी असेल तर आपण करायला हवं. मग मी करता करता पोहे शिक, कधी खिचडी शिक, असं करत करत मी एक एक गोष्टी शिकत गेलो. आणि ना ते काय म्हणूया करता करता खूप चांगली चव यायला लागली आणि मग ती आवड निर्माण झाली की अरे मग थांब आई आजच्या दिवस मी करून बघतो. मग भले चुकलं तरी आई आहे ती शेवटी चांगलंच म्हणायची. पण ना कधी कधी मी ते जे जेवण करायचो ना ते सगळ्यांना आवडायचं. मग तिथनं मला असं वाटलं की हरकत नाही करायला. मग तेव्हा एवढं काही डोक्यात नव्हतं की अगदी मी 20 वर्षांनी जाऊन हॉटेल माझं करीनच. पण मला ना जेवणाची ती आवड निर्माण झाली तेव्हा. पण खूप छान वाटतं असं बोलायला की माझ्या मित्राचं हॉटेल आहे. आणि कारण की मराठी लोक बिझनेस करू शकत नाही असं खूप म्हटलं जातं. आणि जेव्हा आपलाच मित्र आणि तोही कला क्षेत्रातला म्हणजे हे क्षेत्र सांभाळून हे करतो ना ते एक वेगळंच असतं. पण एक अन्नपूर्णा आहे, त्या नावामागची गोष्ट काय किंवा कसं ठरलं हे नाव द्यावं आपण? ॲक्च्युली माझा भाऊ आहे पुण्याला यश. तर आम्ही थोडंसं मी काय म्हणूया धार्मिक थोडंसं माझा हे आहे बेस. त्याच्यामुळे मी त्याला विचारलं होतं की असं असं सुरू करायचं तर मग मी काय नाव ठेवू. म्हणजे आम्ही पहिल्यांदी खूप वेगवेगळी नावं काढली होती नॉर्मल जी असतात ती. इवन लिमयेज किचन वगैरे इथपर्यंत आलं होतं. तो म्हणला नाही असं काही नको करायला, थांब जरा. मग त्याने मला अन्नपूर्णा हे नाव सुचवलं आणि त्याच्या मागे त्यांनी असं सांगितलं की प्रसाद तू जेवणाचा व्यवसाय करतोस तर मुळात अन्नपूर्णेचीच तुझ्यावर जर कृपा असेल तर तुझं काम सोपं होईल. या दृष्टिकोनातनं ते नाव फायनल केलं. पण ना मी तुझं मेनू कार्ड बघितलं आणि त्या मेनू कार्डमध्ये फक्त इंडियन न दिसता नॉर्थ इंडियन आहे, साऊथ इंडियन आहे, चायनीज आहे, तंदूर आहे, सँडविच आहे. पण जेव्हा क्लाउड किचन किंवा कॅटरिंगचं आपण बघतो ना तेव्हा खूप लिमिटेड असतं की इंडियनच दिलं जातं असं. पण हे सगळं घेऊन आपण सुरुवात करावी हे कसं ठरलं एकंदरीत? ॲक्च्युली ह्या सगळ्याच्या मागे मी आणि माझा मित्र सतीश आम्ही दोघंही बसून हा मेनू डिसाईड केलेला आहे. म्हणजे क्लाउड किचन तू म्हणलीस तसं काही स्पेसिफिक त्याच्यात फूड आयटम्स मिळतात. पण आम्ही असं ठरवलं होतं की सगळ्याच गोष्टी जर लोकांपर्यंत पोचल्या तर लोकांनाही ते चांगलं वाटतं की एकाच ठिकाणी मला सगळ्या गोष्टी मिळतात. आणि ह्याचं जर तू रेट कार्ड बघशील ना तर खूप रिजनेबल रेट्स ठेवलेत आम्ही. तर असं नको व्हायला की अरे बऱ्याच लोकांना असं होतं की यार मला आज घरात कोणीतरी आजारी आहे किंवा काय पटकन काहीतरी मागू, तर तो ह्याचा किंमत बघितल्यानंतर ते कॅन्सल होतं. असं व्हायला नको म्हणून त्या दृष्टीने आम्ही विचार केला. आणि कॉलेज गोईंग असतात, शाळेतली मुलं असतात, हल्ली सगळ्यांना येता जाता त्या गोष्टी लागतात. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हे मेनू कार्ड तयार केलं. इथे असं मला असं वाटतं टीनेज ग्रुपही येत असेल कारण की ते बर्गर आहे, हे आहे. परत सगळ्याच म्हणजे असं बोलू शकतो की एजेड असतील किंवा ज्यांना घरचं खायचं आहे तेही येत असतील. कसा प्रतिसाद मिळतोय सध्या? उत्तम प्रतिसाद आहे. म्हणजे मी तुला सांगू आम्ही इथे चालू केल्यानंतर खूप लोकांचा असा एक मनात भीती असते बघ इथे नाही बाबा इथे काच लावली, इथे AC आहे, आम्ही आत जाऊन बसू का. मग हळूहळू जसं लोकांना कळायला लागलं की नाही बाबा हे रिजनेबल आहे, आपण इथे जाऊ शकतो. मग हळूहळू लोकांना म्हणजे माउथ पब्लिसिटी जास्त झाली ह्या गोष्टीची.
आणि मग आता असं झालं आहे की ठाण्यातल्या ठाण्यात आम्ही सगळीकडे ऑर्डर्स देतो, कुठेही ठाण्याच्या कानाकोपऱ्यात जातो. फक्त आता गंमत अशी आहे, पवई साईड किंवा भांडूप साईड असं असेल ना, तर त्या साईडला थोडंसं आणि पाऊस आणि ह्या सगळ्यांनी ना अवघड पडायला लागलं. तर तिकडे आम्ही सिम्पली मराठी या नावाने एक नवीन ब्रँड सुरू केला आहे. ठाणे आणि भांडूपच्या मध्यात एक कमर्शियल किचन आहे. त्यांचं सिम्पली अय्यर नावाचा ऑलरेडी ते ब्रँड चालवतात. त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅबरेशन करून सिम्पली मराठी म्हणून आत्ताच 2 महिन्यापूर्वी ब्रँड सुरू केला आहे. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन तुला त्यासाठी. थँक्यू. सो त्यामुळे इथल्या ज्या बऱ्याचशा काय म्हणूया आपण महाराष्ट्रीयन आपले ज्या डिशेस आहेत ना, त्या तिकडे पण मिळतील आता लोकांना. पण महाराष्ट्रीयन डिशेसचा जेव्हा विचार निघाला ना, तिथे इथे मी पुणेरी थाळी असं हे वाचलं आणि तू मला जसं मगाशी म्हणाला इथे स्पेशालिटी आहे इथली ती. सो काय असं आहे त्या पुणेरी थाळी? पुणेरी थाळी म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर मी पुण्याचा आहे म्हणून मी पुणेरी थाळी करतोय असं काही नाही आहे. त्याच्या मागे लॉजिक असं आहे की मी आणि सतीश खूप ठिकाणी जाऊन आधी जेवून आलो. कुठेही कुठल्याही थाळीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन पूर्ण जेवण नाही मिळत. अर्धी पंजाबी, अर्धी कोल्हापुरी, नागपुरी असं मिक्स करून तुम्हाला थाळी दिली जाते. सो बाहेर जाऊन जर जेवायचं आहे तर मग बाहेर गेल्यानंतर सगळ्या वेगवेगळ्या थाळ्या मिळतातच. पण जे बाहेरून इथे राहायला आलेत त्यांना घरचं जेवण हवं असेल तर मग तुम्हाला महाराष्ट्रीयन प्युअर थाळी देणंच गरजेचं आहे. बरोबर. त्या दृष्टीतनं आम्ही ही थाळी सुरू केली की त्याच्यामध्ये 2 भाज्या असतात, 2 स्वीट्स असतात, भाकरी आहे, पोळी आहे, पुरी आहे, ऑप्शनल आहे, सगळं घेऊ शकता. त्याच्यात जिरा राईस आहे. काही लोकांना जिरा राईस आवडतो. साधा भात, वरण भात, मेतकूट भात, खिचडी, पुलाव ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यात ठेवलेल्या आहेत त्या थाळीमध्ये. पण मी हे ऐकलं की हिटलरच्या सेटवर म्हणजे नवरी मिळे हिटलरला जी मालिका सुरू होती त्या सेटवर, तुझ्याच सेटवर, तुझ्या इकडनंच अन्नपूर्णामधून डबे यायचे. हो. ती गंमत अशी झाली, शूट चालू झाल्यानंतर आय थिंक एक 2-3 महिन्यामध्ये आमच्या इथल्या जेवणाचा म्हणजे जो घेऊन यायचा त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि मी बाहेरच उभा होतो मेकअप रूमच्या इथे आणि प्रोडक्शनवाले काहीतरी बोलत होते की अरे यार आता जेवणाचं असं तसं. तर तिथल्या एका प्रोडक्शनच्या माणसाला मी म्हटलं, दादा आत्ताच मी जस्ट सुरू केलं आहे, मी असं नाही म्हणणार की माझं खूप, पण मी केटरिंगचे आम्ही ऑर्डर्स केले आहेत. सो मला ह्याचा अनुभव नाही आहे. सो आपण एक ट्राय करूयात का? मग ते टेस्टिंगचं वगैरे जेवण असतं ते मग एक दिवस केलं, त्यांना आवडलं. तर ते म्हणले की नाही काय करूया, आपण कंटिन्यू करू शकतो प्रसाद. सो तू देशील का एवढा आपला रोजचा? म्हटलं देईन. पहिला 1 महिना आम्हाला थोडंसं ते सेट व्हायला वेळ गेला, पण नंतर आम्ही कंटिन्यू केलं. शेवटपर्यंत आमचं जेवण तिथे येत होतं. पण कलाकारांच्या म्हणजे तुझ्या सहकलाकारांच्या आवडीचे पदार्थ मी असं ऐकलं की तू त्यांना विचारायचा आणि त्यांना नेऊन द्यायचा. सो किती आवडायचं त्यांना तुझं हे सगळं जेवण? नाही, मी काय केलं होतं, एक ग्रुप केला होता. त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला मी स्पेसिफिकली सांगत होतो की तुम्हाला काय आवडतं सांगा, नाही आवडतं ते सांगा, किंवा प्रत्येकाच्या आवडीची भाजी, एखादी डिश आठवड्यातनं एकदा मी द्यायचा प्रयत्न करेन. आणि म्हणजे काय म्हणूया, मित्र म्हणून किंवा ओळखीचा आहे म्हणून खरंच कोणी उगाच खोटं कौतुक नाही केलं. खरंच त्यांना आवडत होतं जेवण. आणि मला ना म्हणजे आमच्या आजीचं जे काम करायचे भारतीताई, त्या आता म्हणायच्या, प्रसाद तुझं जेवण आल्यापासून मी डबा बंद केला आहे, मी घरनं डबा आणत नाही. इवन साळवी काका होते, ते पण म्हणले यार तुझं जेवण असेल तर टेन्शनच नाही. आणि बाकीचे तर म्हणजे मुलं तर म्हणजे खुशच होते. तू पण सेटवर यायचीस, तुला माहिती आहे, जेवण म्हणजे काही विषयच नाही म्हणायचं. त्यामुळे ते ऐकून इतकं समाधान वाटायचं की आपलं जेवतायत सगळे आणि सगळ्यांना आवडतंय. आणि मी ना तिथे एक गंमत असं म्हणजे त्याच्या मागचं एक कारण असं की मी बऱ्याच सेटवर हे बघितलं की टेक्निशियन्स, लाईटमन्स किंवा ह्या सगळ्या लोकांना ना लिमिटेड खायला देतात. आणि आता देवाच्या कृपेने आपल्या हातात ती गोष्ट आली आहे. तर मी माझ्याबरोबर जे आहेत आमचे काम करणारे सगळे लोक, यांना पहिलेच सांगितलं होतं की कितीही मागू देत, लिमिट ठेवू नका. आम्ही खोटं नाही सांगत, 50 लोकांचं जेवण असेल तर मी 70 लोकांना पुरेल एवढं घेऊन जायचं. आणि असं कधीही झालं नाही की एखाद दुसरा काय म्हणूया पदार्थ कमी पडत असेल, पण असं जेवणच संपलंय आणि आता काय करायचं असं कधी झालं नाही. कारण आम्ही ते ठरवलंच होतं. स्पेसिफिकली त्यासाठीच काय म्हणूया हे करायचं माझ्या डोक्यात आलं की आपल्याकडनं तेवढंच. पण पोटभर जेवण देणं हे दुसऱ्याला हे खरं पुण्याचं काम आहे आणि ते नक्कीच तू करतोय. पण मला एक सांग की सुरुवातीला हे हॉटेल करण्याचा असा काही विचार नव्हता आणि त्यानंतर काहीतरी तू हे हॉटेल केलं. हे कधी ठरलं की आता आपण कॅटरिंगच करतो आणि त्यानंतर आता आपण हॉटेलही सुरू करू? ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का, सतीश जो माझा मित्र आहे, सतीश बसा, ॲक्च्युली
म्हणजे आता मीच हे बोलायला नाही पाहिजे, पण हा माझ्या काही सिरियल्स बघायचा आणि ह्याला माझा अभिनय जरा बरा वाटत, त्यामुळे हा बरेचदा मला फोनवर आमचं बोलणं असायचं की दादा असं आहे तसं आहे. मग आम्ही बोलायचो केटरिंगबद्दल बरंचसं, ऑर्डर्सबद्दल वगैरे. पण असं कधी दोघांनी मिळून हॉटेल चालू करावं किंवा काही हा विचार आला नव्हता. पण लकीली माझं ठाण्यात जेव्हा शूट सुरू झालं तेव्हा एक दिवस हा सहज भेटायला आला होता मला म्हणला दादा असा असा विषय मला थोडं बोलायचं आहे. म्हटलं बोल ना. म्हणलं ह्या सेटवरती मी आधी दुसऱ्यांच्याच केटरिंगसाठी येऊन गेलो. म्हटलं बरं ठीक आहे. मग म्हटलं नाही मला असं वाटतंय आपण काही करूयात का मिळून दोघंही. म्हटलं बघूया. मी पण खूप हलक्यात घेतलं, अगदी सहज बोलणं झालं होतं. आणि मग नंतर मी म्हटलं अरे हा काय चांगला आहे विचार. मग माझ्या डोक्यात आलं की आधी आपण एक स्टेप बाय स्टेप करूया, आधी क्लाउड किचन चालू करून बघू कसा रिस्पॉन्स येतोय, मग नंतर म्हटलं पुढे जाऊ. कारण की एकदम मोठ्या प्रमाणावर करायचं आणि जर ते फसलं मग ती मजा जाते सगळी. म्हणून मग पहिले क्लाउड किचन आम्ही चालू केलं आणि ते चालू केलं हार्डली मला वाटतं 1.5-2 महिन्यांनीच आपलं सेट चालू झालं जेव्हा. पण मला असं वाटतं की हा जास्त सेटवर असतो किंवा इथे असतो आणि इथे जास्त वेळ तुम्ही असता, सो तुम्ही काय सांगा? अन्नपूर्णामध्ये बेसिकली आपण नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन थाळी, चायनीज, तंदूर आणि आपलं किड्स मेन्यूमध्ये फास्ट फूड वगैरे आहे. तर हे सगळं प्रोव्हाइड करतो. आपल्याकडं 12 लोकांचं सेटिंग आहे, म्हणजे रिजनेबल रेट्समध्ये आपण ते सेल करतो आणि आपण ऑनलाईन डिलिव्हरी पण चालू केली स्विगी झोमॅटो थ्रू. पण ही मैत्री झाली कशी एकंदरीत आणि ही डायरेक्ट बिझनेसपर्यंत पोहोचली? म्हणजे अगदी खरं सांगतो, ह्या वर्षभरात जास्त आम्ही जवळ आलो. म्हणजे आम्ही रोजच्या रोज आमचं भेटणं जे चालू झालं ना ते ह्या पूर्ण वर्षभरात. ह्याच्या आधी जनरल बोलणं जास्त नव्हतं, कारण कधी ऑर्डर असेल तर मी बोलणं व्हायचं किंवा आणि ठराविक जे काय म्हणा मेसचे आपले रोजचे जे टिफिन्स आहेत ते, किंवा आपल्या कोलशेत एरियामध्ये आता लोढा आहे कॉर्पोरेट, तिथे सगळीकडे जेवण आपल्या इथनं जातं. त्याच्यामुळे ते रोजचं चालू होतं. मग रोज असं काही वेगळं बोलण्यासारखं नसायचं. मोठी ऑर्डर आली की मग हा मेनू तो मेनू डिसाईड हे. पण हे जे आत्ताचं जे क्लाउड किचन सुरू झालं ना, मग त्याच्यानंतर आम्ही एक आणि हा मेनू पण आम्ही सिरियसली आम्ही जवळजवळ 2 आठवडे बसून हा फायनल केला. म्हणजे आमचं हे काय म्हणत 3ऱ्यांदा प्रिंटिंग झालं ना तेव्हा तो फायनल झाला. पण मला हे मगाशी आपण जसं बोलत होतो, मी जसं मगाशी असले ते जैन डोसा असं मिळतं किंवा पूर्ण जेवणही तुम्ही जैन पद्धतीने करून देता. काय नेमकं म्हणजे असं? त्याच्या मागे खरं तर मी कांदा लसूण खात नाही आणि सेटवर जेवण जेव्हा यायचं तेव्हा मी याला म्हणलं यार माझ्यासाठी वेगळी भाजी आपल्याला करायला येतो. म्हणलं नाही काय हरकत नाही. आणि मग तिथनंही डोक्यात आलं की बाहेरही बरीचशी लोकं आहेत जे कांदा लसूण खात नाही किंवा प्युअर जैन असतात. सो खूप ठिकाणी आम्ही त्या गोष्टीसाठी फिरलो की तुम्हाला बाहेर गेल्यावर जैन सांबार मिळतो पण तुम्हाला भाजी कोणी देत नाही. इवन मी ते बनाना लीफ ना नाही बनाना लीफ मी तिथेही गेलो होतो. ते ना केळ्याची भाजी करून देतात. कच्चं केळं असतं ना ते जैन भाजी, बटाटा भाजी म्हणून ते देतात. बटाट्याची भाजी देत नाहीत कारण ते जैनमध्ये येत नाही. सो आम्ही काय करतो ती भाजी पण प्रोव्हाइड करतो विदाऊट कांदा. आणखी काय खासियत आहे म्हणजे या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही हे करता, तुम्हाला काय वाटतं कोणत्या डिशला जास्त रिस्पॉन्स मिळतो आणि ती तुमची स्पेशल डिश आहे? आमची अन्नपूर्णा संपूर्ण स्पेशल थाळी एकदा नक्की ट्राय करावी. काय काय असतं त्यात? म्हणजे टोटल मेन्यू महाराष्ट्रीयन पद्धतीचा असतो, पुणेरी ब्राह्मण स्टाईल बनवलेलं. त्यात कांदा लसूण नसतो, ती ऑप्शन पण अवेलेबल आहे. कुणाला कांदा लसूण खायचं असेल तो पण ऑप्शन अवेलेबल आहे. स्टार्टरपासून ते डेझर्टपर्यंत पूर्ण महाराष्ट्रीयन मेन्यू असतो. तो एक उसळ असते, एक सुकी भाजी असते, चपाती, पुरी, मुगाची खिचडी आणि किंवा आपलं कोथिंबीर वडी, आळू वडी, स्वीटमध्ये श्रीखंड, मोदक, बासुंदी सगळं आपण प्रोव्हाइड करतो त्या थाळीमध्ये. म्हणजे नक्कीच आम्ही एकदा ट्राय करू. पण आजच ट्राय करायचं. ओके आजच ट्राय करू. पण प्रसाद मला काय सांगशील की म्हणजे मला असं विचारायचं आहे तुला की आता ह्या सगळ्या ह्याच्यात मी खूपदा ऐकलं आहे की घरच्यांचा जितका किंवा असं बोलू नातेवाईकांचा जितका सपोर्ट नाही मिळाला तितका मित्रांचा मिळाला. मला सांगशील की हा जेव्हा बिझनेस करायचं ठरवलं तेव्हा कोणाकोणाने सपोर्ट केला आहे तुला? एक तर पहिले सतीश, कारण तोच मेन आहे. म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही की मी चालू केलं हे, आम्ही चालू केलं हे. आणि दुसरा यश माझा भाऊ, तो ॲक्च्युली माझा शाळेतला मित्र आहे पण तो भावाच्या पेक्षा जास्त आहे. सो प्रत्येक गोष्ट आता याचं आणि यशचं पण बरंचसं बोलणं असतं.
सो आम्ही काय म्हणूया तिघं डिसाईड करतो. कारण मी म्हणलं ना तुला, जसं धार्मिक काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी ठरवून कधी करायचं काय करायचं हे बरंचसं आम्ही यशला विचारतो. आणि बाकी आम्ही दोघं आहोत. आणि ह्यानी पूर्वी काही अनुभव घेतलेत की ज्याच्यामध्ये त्याला वाईट अनुभव आले की त्याचं नुकसान पण झालं होतं जेव्हा आम्ही भेटलो नव्हतो. सो काय म्हणूया, योग चांगला जुळून आला. मलाही तीच गोष्ट करायची जी ह्याला करायची होती. त्यामुळे सपोर्ट म्हणशील तर एकमेकांना आम्ही जास्त सपोर्ट केला. 100%. आईचं म्हणजे आई आज नाही आहे, पण मला असं वाटतं की असं बोलायला हरकत नाही की हर्षदा ताई ज्या आहेत त्या नेहमी तुझ्यासोबत उभ्या राहिल्यात. मला एक सांग की तू आत्ताच नेमकं म्हणालेलास की माझी प्रगती बघायला आई नव्हती, पण हर्षदा ताई आईच्या रूपात नेहमी असतात. इथे बोलवलंयस किंवा कधी बोलवण्याचा योग आहे? नाही म्हणजे इथे अजून ताई आली नाही आहे. मी एकदा नक्की तिला बोलवणार इथे जेवायला. पण काय म्हणूयात, मध्यंतरी एकदा माझी भेट झाली होती, मला वाटतं गणपतीच्या वेळेसच भेट झालेली. तेव्हा तिला हे माहिती आहे की मी हे चालू करतोय, नवीन केटरिंगमध्ये उतरतोय थोडक्यात. सो थोडीशी तिला तिची कल्पना आहे. पण मी एकदा नक्की तिला बोलवणार आहे इथे जेवायला. काय तेव्हा जेव्हा कल्पना दिलीस तेव्हा काय रिॲक्शन होतं? नाही, ती म्हणली छान कर, काही लागलं तर सांग. आणि खूप काय म्हणूया, जेवण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये रिस्क खूप असते. सो लक्ष देऊन काम कर. ऑल द बेस्ट. पण मला असं वाटतं की बिझनेस करताना लोकेशन खूप मॅटर करतं. सो हे लोकेशन नेमकं कुठे आहे हे तुम्ही प्रेक्षकांना सांगा. आणि काय म्हणजे असं विचार करून ह्या लोकेशनला चूज केलं? ओके, तर हे आपलं खोपट हंसनगरमध्ये आहे, एस टी बस डेपोचा मागचा रोड. तर हे आम्हाला सेंटर का वाटलं, इथं ओव्हरऑल म्हणजे मानपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत टू पाचपकाडी, तिन्हात नाकापर्यंत पार्सल सगळे इझिली अवेलेबल आम्ही देऊ शकतो. हां, मुलुंडमध्ये पण 45 मिनिट्समध्ये आम्ही पार्सल देतो. लांब लांब लोकेशन चूज केलंय. पण मी मगाशी पाहिलं की ते लहान लहान मुलंही येतात, म्हणजे फॅन बेस तर वेगळाच येतो इथेही, पण लहान लहान मुलंही येतात. सो त्यांच्यासाठी तुम्ही मान्सून स्पेशल असं काही ठेवलंय? लहान मुलांसाठी असं म्हणणार नाही, पण ना सिरियसली म्हणजे आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये ना काही लोक आली होती की तुम्ही वडापाव का ठेवत नाही, मस्त पाऊस पडतोय आणि एवढं छान इथं कुठे जवळपास नाही आहे. मग आम्ही आता या 2 दिवसामध्ये वडापाव आणि चहा इथे मान्सून स्पेशल म्हणून चालू करतोय. बाकी तसं वेगळं अजून काही ठरवलेलं नाही, पण हे इन्स्टंटली आत्ता डोक्यात आलं की अरे करायला पाहिजे, कारण असं जवळपास कुठेच नाही आहे. पण मी असं पाहिलं की त्या वडापावची प्राईस देखील फार कमी ठेवली, 10 रुपये फक्त. कारण काय पैसे सगळीकडनं कमवता येतात, कमवायचं तर 10 रुपये ठेवलं. म्हटलं ठीक आहे, सगळ्यांना खायला आनंद मिळाला पाहिजे खाताना. सो आत्ता तरी चहा आणि हे दोन्ही 10 रुपये ठेवले. पण मला असं वाटतं की तुम्हाला पण ना खूप तरुण पिढी इन्स्पायर होईल की असं काही आपण करायला पाहिजे. पण जे काही तरुण असतील जे हे बघतील आणि त्यांनाही वाटेल की आपण या क्षेत्रात उतरावं, आपणही बिझनेस करावा, सो त्यांना काय सांगावं असं वाटेल किंवा काय एकंदरीत इन्स्पायर करावं? व्हिजन क्लिअर पाहिजे. करेक्ट. आणि आपण कस्टमरला जे जेवण देतोय ते 100% क्वालिटी पाहिजे, क्वालिटी अश्युरन्स झालं पाहिजे, म्हणजे काही त्रास नाही झाला पाहिजे. तर हे एम लक्षात ठेवून कस्टमर तुम्हाला भरपूर बिझनेस देणार. तुम्हाला कुठल्याही मार्केटिंगची गरज नाही आहे, कसलीही काही गरज नाही. वर्ड ऑफ माउथने लोक येतात लांबून लांबून. 100%. तुम्ही क्वालिटी ठेवा, क्वांटिटी ठेवा, लोक कुठल्याही कानाकोपऱ्यात यायला तयार आहेत. हा बिझनेस उभारतानाही अनेक अडचणी आल्या असतील, त्यावर मात करून तू हे सगळं उभं केलं असतील, तर काय सांगशील त्या प्रवास? अडचणी म्हणजे खरी अडचण म्हणजे आमची एवढीच आली की मी पण म्हणलं ना, पहिले 2 महिने लिटरली आम्ही बसून होतो की अरे आपण हे चालू केलं आहे, आता काय करायचं सतीश, जाऊ दे मग आणि चहा, आपणच चहा पिऊ. असं पण आम्ही पहिले 2 महिने केलेलं आहे. म्हणजे उगाचच काहीतरी क्रिएट करून स्टोरी नाही सांगणार मी, पण ती जी वाट बघण्याची जी काय म्हणतो तो जो वेळ होता ना, तो जरा आम्हाला थोडंसं आम्ही घाबरलो होतो. पण म्हटलं ठीक आहे, महाराज आहेत, बघतील, 100% काहीतरी चांगलंच होईल. आणि मग नंतर एक 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 आणि जे आले ना ते इतकी चांगली लोकं आले ना की अरे आम्हाला माहीतच नाही इथे हे चालू केलं आहे तुम्ही. मग आता आम्ही आमच्या ओळखीच्यांना सांगू. आणि खरंच तसं झालं. एक आल्यानंतर दुसरा आल्यानंतर तिसरा, तो प्रत्येक सांगायचं की नाही ते येऊन गेले. सो त्यांनी सांगितलं होतं एकदा ट्राय करा, छान आहे छान आहे.
जसं मी आजही बघितलं की मी ठाणे स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि मी त्या रिक्षावाल्यांना फक्त सांगितलं अन्नपूर्णा. त्यांनी ॲड्रेस विचारला, जसं मी हंसनगर म्हणाली त्यांनी मला बरोबर तुझ्या शॉपसमोर आणून ठेवलं आणि ते मला हे बोलले की मी इथे आलो आहे ना म्हणून हे मला माहिती होतं. सो मला ते ऐकून खूप छान वाटलं. येस. ही माउथ पब्लिसिटी गरजेची आहे. नाही ही तर गरजेचीच आहे, पण ना आम्ही दोघांचंही आमच्या एका बाबतीत खूप आम्ही सहमत आहोत. बरेच वेळा असं आता बऱ्याच लोकांना जेवायला मिळत नाही, रस्त्यावर राहतात. खूप लोक येतात आपल्या इथे जाता जाता. म्हणजे हा नेहमी कधी मी किंवा हा कोणी पैसे मागायला आला की आम्ही पैसे नाही देत. आम्ही एक वेळेस काय जे काय असेल आपल्याकडे भाजी पोळी रेडी ते जेवण देतो त्यांना. हे आम्ही एक ठरवलेले की जेवण जितकं देऊ, म्हणजे अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणतात. सो अन्नदान पण एकीकडे चालू आहे आमचं. पण मला हे माहिती आहे की प्रसादचं हे स्वप्न इथेच नाही थांबणार आहे, अजून खूप मोठं आहे. तर अन्नपूर्णाला घेऊन अजून पुढे काय विजन्स आहे? अजून काय म्हणूया, खूप मोठं डोक्यामध्ये आहे आणि लवकरच ते चाललंय. म्हणजे काय म्हणूया, प्रोसेसमध्ये आहेत त्या गोष्टी, पण नक्कीच मोठ्या रूपात आम्ही येणार आहोत सगळ्यांच्या समोर. नक्कीच, आणि तेव्हाही मला बोलवशील. आणि हो, पण आता जर मित्र भेटलेच आहे तर मला असं वाटतं की मला असं विचारायला आवडेल की याला एखाद्या पदार्थाची उपमा द्यायची असेल तर तो पदार्थ कोणता असेल, आणि तुला त्याला द्यायची असेल तर तो पदार्थ कोणता असेल? हाफ जैन मसाला डोसा. तो कुठेच भेटत नाही. क्या बात आहे. हा म्हणजे मिक्स व्हेजिटेबल, याचे सगळे इमोशन्स सगळं मिक्स असतं. कधी तो कधी घाबरतो, कधी त्याला आनंद होतो, कधी कधी त्याचा मला रात्री 12 वाजता फोन येतो, दादा टेन्शन आलंय. मग नंतर तो म्हणतो नाही ठीक आहे, ओके, सकाळी लवकर या, नाश्ता करू. त्यामुळे तो मला मिक्स व्हेज वाटतो. पण मला आता शेवटचं विचारायचं की असा बिझनेस उभारताना आपल्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असतं, आणि ती तुला लाभली आहे. ते खरं तू माणसं कमवलीत, ही साथ असणं किती गरजेची आहे आणि आत्ताही आणि पुढेही. म्हणजे कुठलाही, हाच बिझनेस नाही, तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा कुठलंही नवीन जेव्हा धाडस करायला जातो ना, त्यावेळेस माझ्या अंदाजे, म्हणजे मी माझंही मत सांगतो, 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला काय करताय हे तुम्हाला माहिती पाहिजे. अंधारात बाण मारून काही होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला कोणाचा सपोर्ट हवा आहे तर मी म्हणेन की आधी तुम्ही स्वतः काहीतरी करून बघा. आणि कुठल्याही क्षेत्रात उतरताना तुम्हाला त्या क्षेत्रातली निदान 50% माहिती असावी. काहीतरी जायचं आणि सुरू करायचं, मग त्यापेक्षा कुठेतरी जाऊन शिका आणि मग स्वतःचा करा. कारण काय होतं, तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणलं ना की फसवणारे खूप आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक तरी गोष्टी माहिती पाहिजेत. मग नंतर सपोर्टचा जो विषय आहे तो अशा लोकांकडे जा की ज्यांना तुम्ही काय बोलता हे कळतं. कारण हल्ली बाहेर खूप लोक एकमेकांचा फायदा घेण्यातच त्यांचं आयुष्य चाललंय. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्हाला जर एखादी गोष्ट मोठी उभी करायची असेल, तात्पुरता काहीतरी करायचं असेल तर खूप बिझनेस आहेत, पण ते लॉंग टर्मसाठी काही करायचं असेल ना तर खूप हळूहळू स्टेप बाय स्टेप आणि सगळ्या गोष्टीची माहिती घेत हळूहळू पुढे जा. आणि जितकी तुम्ही माणसं जोडाल ना तितका तुम्हाला सपोर्ट जास्त मिळेल. नक्कीच. पण असंच त्यांनी देखील माणसं जोडली. जेव्हा प्रसादकडे हा थॉट घेऊन गेलेले तेव्हा काय विचारलं आणि कसा, म्हणजे एकंदरीत प्रसादकडनं सपोर्ट आलेला? दादा फक्त एकच बोललेला, तू उडी मार, मी आहे पाठीशी, जे लागेल ते त्याच्यासाठी. आणि म्हणजे दादाचा तरी खूप मोठा सपोर्ट आहे. हे सगळं जे प्लॅनिंग आहे हे सगळं त्याचं रूपांतर आहे की असं नाही असं कर. जेवणाचं प्लॅनिंग माझं आहे, बाहेरचं दिसण्याचं प्लॅनिंग त्याचं आहे. तर वी आर 50-50%. खूप छान. पण आता मला सांग, अन्नपूर्णाबद्दल प्रेक्षकांना सांगायचं असेल, जर काय राहूनच गेलं असेल तर काय सांगायला आवडणार? अन्नपूर्णाला नक्की या आणि एकदा पाहुणचार आमचा पहा, आमचं जेवण ट्राय करा, आमची थाळी ट्राय करा. मी अगदी थोडक्यात सांगेन की काय म्हणूया, अन्नपूर्णा क्लाउड किचन हे असं आहे की तुम्हाला खरंच बोलायचं म्हणून नाही, तुम्हाला घरी बसून जेवताय असं नक्की फील येईल. आणि आम्ही केटरिंग ऑर्डर्स घेतोच, म्हणजे सगळ्या प्रकारच्या, लग्न, मुंज, बर्थडे पार्टी, सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स घेतो. पण ना थाळीसाठी स्पेशली तुम्ही वेळात वेळ काढून एकदा इथे भेट द्या, तुम्हाला नक्की जेवण आवडेल ह्याची खात्री मी देतो तुम्हाला. मला असं वाटतं जाता जाता पुन्हा एकदा तो ॲड्रेस सांगावा, म्हणजे तो एकदम क्लिअर होईल. ठाणे वेस्ट, खोपट, हंसनगर, ST डेपोच्या मागचा नियर पाचपाकडी. आपलं ठाणे महानगरपालिकेला लेफ्ट
मुंबईला महानगरपालिका असेल तर जो सरळ रोड येतो ना, स्ट्रेट आलात की समोरच अन्नपूर्णा आहे, कुठेच वळायचं नाही. नक्कीच सगळेच जण भेट लवकरच देतील मला असं वाटतं. आणि तुला मला असं वाटतं की ऑनलाईन जेव्हा तू रील टाकलेली ती की मी काहीतरी नवीन सुरू करतो, आणि तेव्हा खूप रिस्पॉन्स आला. चांगला रिस्पॉन्स आला. आणि मला ना ओळखीचे ठाण्यात जेवढे आहेत ना, सगळ्यांचा फोन आला, काय करतो नवीन. म्हणलं कळेल. जेवणाचं करतोस का? म्हणलं हो करतोय. हां मग आम्ही आहोत. म्हणलं हो, काही लागलं तर सांग. त्यामुळे पहिल्यापासूनच लोकांना ती उत्सुकता होती की प्रसाद काय घेऊन येतोय. आणि ते सुरू झाल्यावर मग माझे असे खूप इथले ठाण्यातले पण आहेत ज्यांच्या घरी मी ॲक्च्युअल घरी घेऊन गेलो होतो जेवण, की एकदा तुम्ही बघा, चव काही कमी जास्त वाटते तर सांगा. म्हणजे असं नाही की आपण करतोय आपण चांगलेच आहोत. जोपर्यंत तुम्ही समोरच्याच्या हिशोबाने करत नाही, हा बिझनेस लोकांवर चालणार आहे. हा मी केलं, ही डिश मी केली, ही भारीच आहे, हे आपण नाही, हे लोकांनी म्हणायला पाहिजे की नाही बाबा, नाही प्रसाद छान आहे जेवण, तेव्हाच तुम्ही पुढे जाता. नक्कीच. आणि मला असं वाटतं की आत्ता प्रेक्षक प्रतिसाद देतील आणि तुला आणखी चांगला रिस्पॉन्स देतील की कशी वाटली त्यांना डिश किंवा कोणती डिश आवडली हे. सो थँक्यू सो मच आणि तुम्हा दोघांनाही ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.